फेशियल करायचं. अच्छा, हा धागा कापावा लागेल. हा धागा बहुत बारीक आहे. नाही तो कापावा. ठीक है. फेशियल करते ना फेशियल करते. ऐक ना, इथून हॉस्पिटलला कसं जायचं? ती बघ, ती गाडी दिसली का, तर जाऊन डायरेक्ट ठोकायचं, डायरेक्ट हॉस्पिटल. असं कोण जाऊन बसतो वर झाडायला. नाही घे, थोडं इथं पाणी टाकून फिरून दे. झालं फिरून झालं. अहो, आज जेवणात काय खाणार तुम्ही? शाही पनीर. त्याच्यासोबत पोळी खाता का भात खाता? दोन्ही पण. ठीक आहे. सर अजून काय देऊ? नाही नको नको. अरे काय घ्यायचं का? नाही नको. मग बिल देऊ? हा तुला म्हणलं ना काय नको देऊ. मी लय गरीब आहे. मला तरी पण तू आवडतीस. तुझा पहिला माझे 2 बॉयफ्रेंड्स होते. मला तरी पण तू आवडतीस. मला कॅन्सर आहे. मला तरी पण तू आवडतीस. आमच्या घरातले तुला एक्सेप्ट करत नाहीत. मला तरी पण तू आवडतीस. आमची आई दारू विकते. म्हणून तर तू मला आवडतीस. हट बेवड्या. माझा हात बघून सांगा ना, माझं लग्न कधी होणार आहे? बाळा, तुझ्या आयुष्यात 2 लग्न लिहिले, पण काय बाबा? पण ती तू लहानपणीच भातुकली खेळायला करून टाकली बाळा. अरे यार, तुला तुझ्या घरच्यांनी गोवाच्या ट्रिपला कसं काय पाठवलं? जास्त काय नाही, मी जेवायचं सोडून दिलं. बस आज करूनच बघते, थांब. मम्मी मला गोवाच्या ट्रिपला जाऊ दे ना, तर मी जेवणार नाही. तुला आधी सांगता येत नाही, आता हे कोण जेवण एवढं? अहो, तुम्हाला रात्रीच्या जेवणाला काय बनवू? खीर चपाती बनवू का खीरपुरी बनवू? तू एवढी लाडीगुडी मध्ये का बोलतीयस? अहो, आपलं आता नवीन लग्न झालंय ना, म्हणून. तुम्ही 1 वर्ष थांबा, तुम्हाला मी घोडाच लावते. खीर खाणार ना तुम्ही? बनवून आणते, थांबा. राहुल, तुला माहितीये मला मॅथ्स मध्ये 90% भेटले. चल खोटाडे. अरे खरं तरी? खरंच? हा. मग एक प्रश्न विचारू? विचार. मला सांग, एक टी शर्ट सुकायला 1 तास लागतो, मग 3 टी शर्ट सुकायला किती वेळ लागेल? 3 तास. 3 तास. अरे तुझा युपीएससी पास होईल. जसा तयारी लाग. चला स्टार्ट करूया. रेडी? रेडी. डॉक्टर मॅडम, हा हार कशाला? जर ऑपरेशन सक्सेस झालं तर माझ्यासाठी, नाही झालं तर तुझ्यासाठी. अफसोस, मुकेश बच नहीं सका. काय जेवण केलं की शेण केलं? काय झालं आता? तुझ्या मम्मीला काय प्रॉब्लेम आहे? काय नवीन केलं? मला काल बोलले की चिकल्यासारखे भाकऱ्या बांधतात, आणि आज मला म्हणते की जेवण जे आहे ते शेणासारखं बांधलंय. तुझ्या मम्मीने सगळ्या गोष्टीत चव घेतले का? शी बाबा, मी नाही कधी असलं काही टेस्ट केलं. सासूबाई, रात्री यांचं माझं मोठं भांडण झालं. जाऊ दे बाई, होता नवरा बायको भांडणं, एवढं काय त्यात? ते सगळं ठीक आहे, पण यांचं डेड बॉडीचं काय करू? अरे बाई, चालले करून मारलं तर मला. अरे नाक करत होती. जेवण कसं झालंय? तू पण न पूजा, भांडण करायला कारण शोधत असते. आता खापाय गप खाऊ दे गे. अहो, मी जरा शॉपिंगला चालले, जरा माझ्या बहिणीला बोलवून घेता का? हा ठीक आहे. ये गडबड आहे बाबा. और अभी तो रुको. हा ऐक ना ग कावेरी, हा तुझी बहीण आहे ना शॉपिंगला जाते, तर मी घरी एकटाच आहे, येते का? श्रीजा, चल उठ. एवढं सकाळी उठून काय करायचंय? सकाळी लवकर उठलं की आरोग्य चांगलं राहतं. कोंबडा पण सकाळी लवकर उठतो आणि संध्याकाळी कोणाच्या तरी ताटात असतो. अरे जॉगिंगला जाऊया. सकाळी 5 किलोमीटर पळालो ना की 20 मिनिटं आयुष्य वाढतं. 5 किलोमीटर पळायला अर्धा तास लागतो. अर्धा तास पाहून 20 मिनिटं आयुष्य वाढणार. रवी शेठ, गणित कच्चं दिसतंय तुमचं. काल 1 तारीख गेली, पुढच्या 1 तारखेला बघूया.
सुनबाई अशा काय भाकरी करते, एक लहान एक मोठी? ते मोजायचं टेप आणून द्या, मग लांबून बरोबर करून टाकते. लागली वाटतं बाबा भांडण. जास्त बोलू नकोस, तुझे 64 दात पडतात. आता आई 32 दाता असतील. मला माहित होतं तू आमच्या दोघीच्या मधात बोलणार आहेस, म्हणून तुझे पण 32 धरलेत. हो चिडवा, भाजी कशी झाली सांग जरा. मम्मी काय भाजी केली, काय भाजी केली ग. आजी, हा माझा बॉयफ्रेंड प्रथमेश. छान आहे. तुला कशी वाटली आमची सृष्टी? छान आहे. छान सुंदर ती आहे. हिच्याशी लग्न केलंस ना तर तू भुकेने मरशील, कारण माझ्या नातीला जेवणच करता येत नाही. बोलतोय. बेबी ऐक ना, मला लबुबू पाहिजे. हागे बाबू बुबू. बुबू नाही पाहिजे, लबुबू पाहिजे. मग गाबू गुबू. गाबू गुबू नाही पाहिजे, लबुबू पाहिजे. डॉल पाहिजे, डॉल. ही ना बाबू लबुबू डॉल. बावळट. मला अजून विचारतात की 5 वर्ष तुम्ही न भांडता कसं काय राहू शकता, तर मला फक्त एवढंच बोलतेय ना, मी बोलतेय ना, मध्ये मध्ये काय बोलायचंय, अजून माझं वाक्य पण पूर्ण झालं नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचंय की नातं टिकवलं ना की ते कसंही टिकतं, फक्त पार्टनर माझ्यासारखा समजूतदार असला पाहिजे. हो ना.